दारुगड बये दारुगड. कोणाला बघ होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर. आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मांदेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना जा. होम मिनिस्टर. रोज वकिलीचं देणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत साताऱ्यातल्या येवतेश्वर मंदिराच्या डोंगरावर आणि इथून जाऊन भेटणार आहोत शाहूपुरी सातारामधल्या अर्चना किरण तावरे आणि वर्षा प्रशांत गुरव अशा दोन वहिनी. निसर्गरम्य असं हे वातावरण. ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथून काही अंतरावरती कासचं पठार दिसतं आहे आणि हजारो पर्यटक इकडे येत असतात त्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. राजवाड्याच्या इथे एका हॉटेलमध्ये गेलो. बिल देताना माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे पैसे कमी आहेत. की असं दाखवलं मला की माझ्याकडे आहेत पैसे पण सुट्टे नाही आहेत वगैरे असं दाखवलं. आणि नंतर म्हटलं अर्चना तू 5 मिनिटं थांब इथे मी आलो लगेच करून. हे 10 मिनिटांनी आले ATM मधून आणि मग पैसे वगैरे दिले त्यांना पे केलं. आणि लग्नानंतर मला सांगतात अगं अर्चना असं झालं की माझ्याकडे पैसेच नव्हते. नमस्कार. घ्या उखाणा. श्रीकृष्णाने केले द्रौपदीचे रक्षण. किरण रावांचे नाव घेते करून भाऊजींचे औक्षण. क्या बात आहे. वा इकडपर्यंत आलो. बरं झालं ना दोनदा भेटलात. कंदी पेड्यांचा हार आहे. सातारचे सुप्रसिद्ध कंदी पेढे. आणि हा कंदी पेड्यांचा हार घातलाय तर बाकीच्यांचं लक्ष माझ्याकडे नाही आता हाराकडे आहे. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर किरण तावरे. नमस्कार. हा माझा मुलगा अंशुमन. हे माझे सासरे. नमस्कार. माझी आई. नमस्कार. हे माझे मोठे दीर. हे बरं. मोठी जाव त्यांची नमस्कार. मुलगी सई. तो त्यांचा मुलगा प्रसन्न. ते माझे छोटे दीर. ही माझी आई. ही नमस्कार, माझी आई. मावशी. ही माझी मावशी. ही माझी वहिनी. हम्म. तो माझा भाऊ. वा, वा. आणि हे सगळे माझे जवळचे. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं माझं माहेर सातारमध्येच. आणि शाळा वगैरे सगळं हा सातारमध्येच रयत शिक्षण संस्थेकडून माझं सगळं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर लग्न पण सातारमधलंच. कसं काय ते माझे मोठे दीर आणि माझे पप्पा म्हणजे सासरे बघायला आले. मग त्या दोघांना पसंत पडले. मग घरातल्यांना सगळ्यांना सांगितलं. मिस्टरांना त्या दिवशी सुट्टी नव्हते. ह्यांना मंगळवारचीच सुट्टी असते. मग का ते बुधवारी भेटल्याचं केलं नसतं. नाही असं नाही. त्यांना सुट्टीचा प्रॉब्लेम होता. सुट्टी नसते त्यांना मंगळवार शिवाय. त्यामुळे ते मंगळवारीच काय करतात भेटायला आले. ते इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत आहेत. बरं बरं बोलवा मिस्टर. अहो नमस्कार. किती वर्ष झाली लग्नाला. लग्नाला 4 वर्ष झाली. कसा आहे स्वभाव. स्वभाव आहे थोडासा चिडचिडा स्वभाव आहे पण मी सांगितलं शांत हो की लगेच शांत होते. तुम्ही कधी जेवायला घेऊन गेलात की नाही वहिनी हॉटेलमध्ये. जेवणाचा किस्सा म्हणजे आमचं लग्न ठरलं आणि साधारण 2-3च दिवस झालेले. त्यानंतर आम्ही कुर्णेश्वरला गणपतीला गेलो. तिथून गणपतीवरून जाऊन आल्यानंतर एका हॉटेलमध्ये गेलो. थोडंसं खाल्लं वगैरे. थोडंसं आईस्क्रीम वगैरे खाऊया असं विचाराने आम्ही राजवाड्याच्या इथे एका हॉटेलमध्ये गेलो. बिल देताना माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे पैसे कमी आहेत.
आणि नाही असं नाही, ह्यांनी काय केलं की असं मस्त चाळलं वगैरे वॉलेट, की असं दाखवलं मला की माझ्याकडे आहेत पैसे पण सुट्टे नाही आहेत वगैरे असं दाखवलं. आणि नंतर म्हटलं अर्चना तू 5 मिनिटं थांब इथे, मी आलो लगेच करून. मी थांबले बराच वेळ तिथे. हे 10 मिनिटांनी आले ATM मधून आणि मग पैसे वगैरे दिले, त्यांना पे केलं. आणि लग्नानंतर मला सांगतात अगं अर्चना असं झालं की माझ्याकडे पैसेच नव्हते. बरं, आता एक आव्हान पूर्ण करायचंय. 9 थरांचा मनोरा रचायचा आहे. बघूया कसा रचना. 2 मिनिटाची वेळ सुरू झाली. वेळ संपली. 1 2 3 4 5 6 म्हणजे 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. पण आता प्रयत्न तर करा. चला दोघे मिळून बक्षीस 500 रुपये मिळाले. हा आईस्क्रीम खायला 1 2 3 4 5 ही लक्ष्मी तुमच्याकडे. थँक्यू. अभिनंदन. प्रयत्न करा. चला बघू. हा खेळ आणि प्रयत्न सुरू राहू द्या. तोपर्यंत आपण जाऊन भेटूया गुरव गोंधळ. मी 12वी नंतर वगैरे असं ह्यांना पाहिलं होतं पहिल्यांदा. पण तुमच्या मनात काही असं विषय नाही? नाही असं काही नाही. म्हणजे होतं. पण कितीतरी सिम कार्ड तुम्ही त्यांना दिली अशी बातमी आहे. एवढं सिम कार्ड बदलेपर्यंत आमची लग्नाची डेट आलीच जवळ. नमस्कार. कंदी पेढे उखाणा घ्या. मनी माझा राम आहे, निळा सावळा श्याम आहे, हास्याचा पूर आहे, संगीताचा सूर आहे, सुखाची रास आहे आणि ती उपभोगायला प्रशांतरावांची साथ आहे. अरे वा. द्या आता ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे सासूबाई. नमस्कार. मामे सासरे. नमस्कार. मामे सासूबाई. नमस्कार. इथे माझा भाऊ आहे. नमस्कार. इकडे मागे बहीण. नमस्कार. बहिणी. नमस्कार. आणि हे आमचे शिवदर्शन कॉलनी परिवार. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. सातारामध्ये कधीपासून राहता तुम्ही? मी 2006 लग्नानंतर. त्याच्या आधी कुठे होता? मी मुंबईला होते. माझं पूर्ण शिक्षण मुंबईतच मग झालं. एकदम सातारा काय कंदी पेढे आवडले की काय? हो. म्हणजे आता आजोबांनी म्हणजे असं लग्न ठरल्यानंतर ते झालं व्यवस्थित असं काही. पण त्यांनी ठरवलं का? हो आजोबांनी. पण तुम्ही एकमेकांना बघितलं होतं? हो आम्ही रिलेशन मधले असल्यामुळे बघण्यात होतो एकमेकांच्या. लहानपणापासून? हो आहे बऱ्यापैकी. म्हणजे मी 12वी नंतर वगैरे असं ह्यांना पाहिलं होतं पहिल्यांदा. पण तुमच्या मनात काही असं विषय नव्हता? नाही असं काही नाही. म्हणजे होतं? होतं म्हणजे थोडं थोडं होतं. हो ना. हो. जरा बोलवा मिस्टर. हो नमस्कार. नमस्कार. बोला आता तुम्ही. माझी आणि तिची ओळख तशी ती 12वी झाल्यानंतर आणि मी अनायसे आमच्या आजोळी गेलेलो होतो. आणि आजोळी गेल्यानंतर तिला मी पाहिलं. आजोबांच्या पण मनात त्याच वेळेस तो विषय आला. माझ्याही मनात त्यावेळेस तोच विषय आला. तिच्याही मनात तोच विषय आला. आणि अशा सगळ्या गोष्टींची सांगड झाली आणि बऱ्यापैकी घरच्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या घरच्यांच्या माध्यमातून फायनल झालं. फायनल झालं? हो. पण दोन्ही घरच्यांच्या नकळत कधी भेटायचा प्रयत्न नाही केला? तिला ह्याने डेअरिंग केलं. काय 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 काय? मी बीएडला असताना म्हणजे आमच्या हॉस्टेलमध्ये आम्ही 4 जणी रूममेट होतो. तर सतत ह्यांचे फोन यायचे. मी कॉलेजमधून संपून आले 6 वाजता की कायम ह्यांचा फोन यायचा. पण मग हॉस्टेलचा फोन लागत नाही बऱ्याचदा. हो. मग अशा वेळेला दुसरी एक व्यवस्था करावी असं नाही वाटलं कधी? नाही काय झालं त्यावेळेस ते मोबाईलचं एवढं काही प्रश्न नव्हतं. पण कितीतरी सिम कार्ड तुम्ही त्यांना दिली अशी बातमी आहे. नाही काय झालं लग्न आमचं ठरलं. थांबा 1 मिनिट. आता इकडनं कळू द्या. लग्न ठरलं आमचं आणि मी सगळं बीएड संपून जेव्हा माझ्या घरी आली आईकडे तर तिथे रेंज नाही मिळत गावामध्ये.
मग तेव्हा ह्यांनी बरेच 3-4 सिम कार्ड म्हणून आणून दिले का तर बोलायचं वगैरे रोज म्हणून, पण एकही सिम कार्ड तेव्हा चाललं नाही. एवढं सिम कार्ड बदलेपर्यंत आमची लग्नाची डेट आलीच जवळ. आणि आता फोन तुम्ही केलात तर उचलतात का पटकन? आता कसं आहे, लाईव्ह आहे ना. लाईव्ह म्हणजे जवळ असल्यामुळे कदाचित. लाईव्ह टॉक. लाईव्ह टॉक आहे हो. म्हणजे लगेच तिथल्या तिथे बोलता येतं. ऍक्शन असलं की लगेच रिॲक्शन होते ना. हो काय, बरी आहे. पुढच्या खेळात तुमची मला ऍक्शन रिॲक्शन बघायची आहे. 9 ठोकळ्यांचा थर कसा रचताय ना ते बघायचंय. वेळ आहे 2 मिनिट आहे. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. वेळ संपली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 थर तुम्ही रचलेत. बक्षीस तर तुम्हाला आधी देतो. थांबा, आधी बक्षीस देऊया. ती लक्ष्मी तुमच्याकडे आली, अभिनंदन. आता बघा ना, आणखी 2 थर लागतात का दोघांनी मिळून? बरं. जमलं असतं म्हणजे. पण तुम्ही जे आहे त्यात समाधान मानलं आणि तेच बरं असतं. जे आहे त्यात समाधान मानणं, त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. बऱ्याच जणांना असं वाटत होतं हे शक्यच नाही, हे होणारच नाही. बघितलं, ठरवलं आणि नीट समन्वय साधला तर हे शक्य आहे. नमस्कार. नमस्कार. कोण आरोप करणार? ही माझी सून आहे. ती म्हणजे कशी हट्टी आहे, मुलाला मारते ती. तुमच्या नातवाला आमच्या. नातवाला? हा, मग तिनं मारू नाही एवढं आमचं आहे. कसं आहे आई, अंशुमन खूप हट्टी आहे आणि काही वेळेला त्याचा हट्ट पुरवलं जाणं शक्य होत नाही. मग त्यावेळेला थोडंफार मारलं जातं. एवढं काही त्याला जास्त मारणं होणार नाहीये तिच्याकडून. पुढचं आपण बोला. सून आमची न विचारताच आम्हाला तिच्या माहेरी जाते. तुम्हाला सांगत नाही? नाही, अजिबात सांगत. डायरेक्ट माहेरी निघून जाते. डायरेक्ट माहेरी निघून जाते. कसं आहे, आता सासर पण साताऱ्यात आणि माहेर पण साताऱ्यातच आहे. तर आम्ही काही माहेरी काही राहण्यासाठी म्हणून जात नाही. जाते ते 5-10 मिनिटं, अर्धा तास आम्ही जाऊन भेटून परत येतो. फक्त हे जाताना सांगायचं काही वेळेला राहून जातं. तर मोठ्यांची गोष्टी हे सांगितल्या पाहिजेत, माझ्याकडून राहून जातात किंवा हिच्याकडून राहिल्या जातात. म्हणजे इथून पुढे आम्ही त्या गोष्टीची काळजी घेणार आहे की त्या गोष्टी आमच्याकडून होणार नाहीत. कळलं का? कळलं. त्याच्यासाठी मी आलोय. पुढे मी अर्चनाच्या घराच्या शेजारी राहते. शेजारी? हो, बोला. त्या सोसायटीची चेअरमन आहे. बरं. माझी अशी तक्रार आहे की माझ्या बरोबर अर्चनाने सुद्धा माझ्या प्रत्येक गोष्टीत आणि कामात, मदतीत, अपार्टमेंटचं काम असू दे. आणि हो, उद्यापासून झी मराठीवर बुधवार, गुरुवार, शुक्रवार रात्री 9:30 वाजता शेजारी शेजारी, हे चांगले शेजारी आहेत, तिथे शेजारी शेजारी पक्के शेजारी ही मालिका सुरू होते. तेव्हा त्याचा आनंद लुटा. रात्री 9:30 वाजता फक्त झी मराठीवर वैभव मांगले आणि आनंद इंगळे यांचा अभिनय असलेला असा, म्हणजे यांची जुगलबंदी आहे. आणि अशी मालिका नक्की बघा, त्याचा आनंद लुटा. या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट म्हणजे आईंचं, की आई म्हणतात मी खूप चिडचिड करते, अंशुमनला मारते. असं काही नाही. मला असं वाटतं की माझ्या मुलामुळं बाकीच्यांना कोणाला त्रास होऊ नये. आणि त्यानंतर दुसरं पप्पा, की म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं कधी की पप्पांना विचारून जायला पाहिजे होतं, कारण त्यांनी इतकं प्रेम दिलंय की पुढे मी सगळं तुमच्या सल्ल्यानुसार करेल. आणि शेजाऱ्यांचं म्हणाल तर माझ्या मुलामुळेच मला त्यांना थोडी मदत करता येत नाही, पण मी नक्की पुढे कार्य करेल तुमचं. तेव्हा आता आज बऱ्याच जणांची क्षमा मागितली आहे, बऱ्याच जणांबद्दल बोलतच झालेले आहेत. तेव्हा आता मग हा तन्मणी खरं तुम्हाला द्यायला पाहिजे की तुम्ही चांगली बाजू सांभाळली. कोणाला द्यायचा? अभिनंदन. अभिनंदन. आणि आता आपण भेटूया गुरव कुटुंब. नमस्कार. नमस्कार. कोण करणार पहिला आरोप? सासूबाई. बोला सासूबाई. ती म्हणजे आम्ही इतकं काटकसरीनं संसार केलेला असतो तर सगळी काचेची भाजी तिला फोडून टाकली. काचेची भाजी फोडून टाकली. कसं होतं, आता सकाळी मला कॉलेजला जावं लागतं, तिची धावपळ चाललेली असते. परत 9 वाजता तिला शाळेमध्ये जावं लागतं, क्लास परत अटेंड करावं लागतात. हे सगळं करत करत घाईगडबडीत एखादं भांडं फुटणार.
परंतु ते जास्त मनात राग न धरता चला ठीक आहे असं म्हणा असं मला वाटतं. मी वर्षाच्या मिस्टरांचा मामा. मी नेहमी वरचेवर येत असतो इथं या घरी. चहा घेता का मामा असं ती विचारते मला. त्याच्याऐवजी मला चहाचा कप समोर जर आला तर मला अधिक आनंद वाटेल तिच्याकडून. हो ह्यांना म्हणतात घेता का तरी पण मला ते म्हणते प्लीज मामी चहा करता का. त्यांनी मागाशी काय म्हणते वरच्यावर आम्ही येत असतो घरी आणि वरच्यावर येणाऱ्या पाहुण्यांना दररोज चहा काय विचारायचं. असं कसं बाची सून आहे माझी. मला तिच्याकडून अपेक्षा आहेत. माझ्या वडिलांनी ते लग्न ठरवलेलं आहे त्यामुळे मला त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. तुम्ही कुठे राहता? मी इथंच राहतो वरच्यावर. मी इथंच राहतो वरच्या मजल्यावर. तर मामीच्या आजचा गोड लागत नाही वाटत. मामीच्या आजचा घेतलं तरी बाच्या सुनाच्या आजचा पण घ्यावासा असं वाटतं मला. बरं आणखी कोण पुढचा? हा बोला. मी वर्षाचा भाऊ आहे. लग्न झाल्यानंतर वर्षा इथे आली. तिला म्हटलं वर्षा 4 दिवस राहायला इकडे आमच्या घरी आई बाबा आहेत, बहीण आहे तुझी किंवा भाऊजा आहे, भाचे आहेत. पण वर्षा यायलाच मागत नाही. उठलं की कॉलेज करणार, कॉलेजवरून आले शाळेत गेले की शाळेवरून आले की क्लास घेणार की पुन्हा शाळेत जाणार आणि आमच्याकडे पूर्णपणे तिनं दुर्लक्ष केलेलं आहे. हे कोणामुळे माहितीये का? कुणामुळे? यांच्या आई बाबांमुळे. का सांगा? नावच वर्षा ठेवलंय त्यामुळे त्या वर्षांनी येतात. कमीत कमी 4 महिन्यांनी किंवा 2 काय हो महिने. बोला ना. कसं झालेलं आहे माहेरच्या प्रेमापेक्षा सासरचं प्रेम आता तिला भरपूर मिळायला लागलेलं आहे. त्यामुळे माहेरचं प्रेम आता कमी झालंय. तुमचं प्रेम आहे पण आमच्या प्रेमामुळे ते एवढी मोठी झाली आहे. पाठवणार आहे तिला एक 5-6 महिन्यांसाठी. ते 5-6 महिन्यांनी बोलले. नाही 5-6 महिन्यांनी कसे 1 महिन्याने किंवा 2 महिन्यांनी एक दिवस किंवा एक रात्र आली तरी आमच्याकडे मुक्कामाला आली राहिली आई बाबा बरोबर. इथून पुढे पाठवलं जाईल आणि वर्षाची इच्छा असेल तर तिला तिथं मी 2-3 वर्षभर ठेवेन. काय बोलताय? आज हा कोणालाही मिळणार नाही. तुम्हाला आता तुम्ही कोणाला देणार? बघूया कोण जिंकणार पैठणी. कोण जिंकणार पैठणी? या दोघींच्याही मनात आहे की पैठणी मलाच मिळावी. समोर विटांचा एक मनोरा रचलेला आहे आणि मधून 1 2 3 4 5 6 7 8 9 खिडक्या आहेत. इथून दोघींनाही 10-10 संधी मिळणार आहेत. चेंडू टाकायचा आणि तो चेंडू टाकल्यानंतर त्या 6 खिडक्या 9 खिडक्यांमधून तो पार व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. ज्यांना मिळणार आहे आता पहिले 5 तुम्ही. विटा आता नक्की जाणार. टाका हे या लेग स्पिन झाला. 1 या चला 1-1 तुम्ही 1 तुम्ही 1 1 झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार. खेळ खूप छान रंगला. शेवटच्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नव्हतं आणि जे काही झालं त्याचे साक्षीदार आपण सगळेच आहोत. उपविजेत्या ठरल्या गुरव वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं आणि
आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या तावरे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. शिवदर्शन कॉलनी सातारा इथे रंगलेला एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.